नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण 50 MCQ ऑन चॅप्टर कॉम्प्लेक्स नंबर। बघा, कॉम्प्लेक्स नंबरचा जो फर्स्ट टॉपिक आहे त्याच्यावर तुम्ही आपल्याला 50 MCQ पाहायचा आहे। बघा, त्याच्यामध्ये कोणते कोणते पॉईंट आहे। फर्स्ट टॉपिकमध्ये कॉम्प्लेक्स नंबर, मॉड्युलस, ॲम्प्लिट्यूड, पोलार फॉर्म, त्याच्यानंतर कॉन्जुगेट कॉम्प्लेक्स नंबर, त्याच्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक ट्रायंगल इनइक्वालिटी, त्याच्यानंतर मॉड्युलस अँड ॲब्सोल्यूट व्हॅल्यू कॉम्प्लेक्स नंबर, आर्ग्युमेंट, ॲम्प्लिट्यूड, नंतर पोलार फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, आर्गन ट्रायंगल इनइक्वालिटी, जॉमेट्रिक रिप्रेझेंटेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, डी मॉरिस थेरम, त्याच्यानंतर nth रूट ऑफ युनिटी, नंतर ॲप्लिकेशन ऑफ डी मॉरिस थेरम्स, त्याच्यानंतर एलिमेंटरी फंक्शन, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, हायपरबोलिक फंक्शन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर अँड पिरियडिक फंक्शन। एवढ्या सर्व पॉईंटवर आपण 50 MCQ घेणार आहोत। बघा, आपण जरा फर्स्ट MCQ कडे येऊया। आता बघा, फर्स्ट MCQ काय सांगतो तुम्हाला की I⁻m = 1 इफ m बिलॉंग्स टू z इज अ मल्टिपल ऑफ I⁻m। बघा, मी पहिलं एक एक व्हॅल्यू पुट करतो I, ठीक आहे। I = I, सपोज आयचा जर स्क्वेअर असेल तर आयची व्हॅल्यू असते √(-1). I² = किती तुमच्याकडं, याचा स्क्वेअर केला तर -1। आयचा क्यूब इक्वल टू किती असतो तुमच्याकडं, -I, आणि I⁻4 = 1। म्हणजे 4च्या मल्टिपलमध्ये असेल तुम्हाला तर त्याला इन जनरल कसं लिहितो आपण, I⁻4n + 1, I4n + 2, I4n + 3, I⁻4n आता पूर्णपणे मल्टिप्लाय, ठीक आहे। जर 4ने मल्टिप्लाय करून जर रिमाइंडर 1 राहिला तुमचा, काय राहिला, रिमाइंडर 1 राहिला, तर व्हॅल्यू येते I। 4ने मल्टिप्लाय करून तुमच्याकडे रिमाइंडर डिवाइड करून जर रिमाइंडर 2 राहिला तर याची व्हॅल्यू असते -1, आणि 4ने डिवाइड करून जर रिमाइंडर 3 राहिला तर तुमच्याकडे -I व्हॅल्यू राहते, आणि तर 4ने मल्टिप्लाय करून जर रिमाइंडर 0 राहिला तर त्याची व्हॅल्यू 1 राहते। म्हणजे ॲन्सर कोणतं येईल तुमच्याकडे, बघा, I⁻m म्हणजे I⁻m = किती याला पाहिजे, 1, म्हणजे किती, 4च्या मल्टिपलमध्ये 4 × n, तर तुमच्याकडे काय आहे, मल्टिपल ऑफ 4। सेकंड आहे I⁻m = -1 इफ m बिलॉंग्स टू z इज इवन इंटिजर बट नॉट अ मल्टिपल ऑफ किती। बघा, याचं कसं आहे तुमच्याकडं की I⁻m = -1 आहे, तर आपल्याला माहिती आहे काय, इवन 2च्या मल्टिपलमध्ये असेल इवन आहे, पण 4च्या मल्टिपलमध्ये नको आहे। जर 4च्या मल्टिपलमध्ये असेल 4, तर 4च्या मल्टिपलमध्ये पण इवन आहे, हा इवन आहे 4च्या मल्टिपलमध्ये, पण आपल्याला कोण नको आहे 4च्या मल्टिपलमध्ये, तर +1 आन्सर येतो, पण आपल्याला कसं पाहिजे, -1, तर कशाच्या मल्टिपलमध्ये नको आहे आपल्याला, नॉट अ मल्टिपल ऑफ 4। 2च्या मल्टिपलमध्ये, बट 2 कसं पाहिजे आपल्याला, रिमाइंडर, तर 4च्या मल्टिपलमध्ये आपल्याला I⁻ नको आहे। जर 4च्या मल्टिपलमध्ये असेल तर आन्सर किती येतो, 1। दुसरं आहे इफ z इज अ रिअल नंबर्स देन, बघा, जर z हा रिअल नंबर असेल तर z = x + iy हा कॉम्प्लेक्स नंबर आहे, आणि जर z रिअल असेल तर z = काय लिहितो आपण, x, का, कारण ज्याच्याकडे इमॅजिनरी पार्ट 0 असतो, 0i, त्याला काय म्हणतो आपण, रिअल पार्ट। देन आता बघा, इथं z बार = z, z हा रिअल आहे, तर z बार = z, कारण याचा जर मी बार घेतला तर तरी पण काय येतो तुमच्याकडं, x, कारण की आपल्याकडे इमॅजिनरी पार्ट काय आहे, 0। आता कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट घेणे म्हणजे काय, इमॅजिनरी पार्टचा 0 घेणे, म्हणजे z = सपोज x + iy असेल तर z बार = काय येतो तुमच्याकडे, x - iy। तर z जर रिअल असेल तर तुमच्याकडे काय असेल, z बार = z। बघा, z पण x आहे आणि z बार पण किती आला तुमच्याकडं, x, कारण का z कसं आहे तुमच्याकडं, रिअल। दुसरं आहे इफ z इज अ प्युअरली इमॅजिनरी, बघा, z इज अ प्युअरली इमॅजिनरी, याचा मिनिंग काय झालं तुमच्याकडं की रिअल पार्ट काय असतो, 0 + iy, याला म्हणतो आपण z इज अ प्युअरली इमॅजिनरी, आणि याला काय म्हणतो आपण, z इज अ प्युअरली रिअल। म्हणजे जर रिअल पार्ट 0 झाला तर त्याला म्हणतो आपण प्युअरली इमॅजिनरी पार्ट, आणि जर इमॅजिनरी पार्ट 0 झाला तर त्याला म्हणतो आपण रिअल पार्ट। तर आपल्याला काय दाखवायचं आता की बघा, z बार = z येईल का, सपोज याचा मी z बार घेतो, तर काही तुमच्याकडे z बार म्हणजे कॉम्प्लेक्स पार्ट जो आहे तो मायनस होतो, -iy = iy, तर तुमच्याकडं y काय, दिस इज अ काय आलं तुमच्याकडं, -iy आला, काय आला तुमच्याकडं, -iy म्हणजे काय तुमच्याकडे जो z बार होता तो काय आला, -iy,
तर झेड बार इक्वल टू काय, आय वाय म्हणजे कोण तुमच्याकडे मायनस झेड. तर झेड बार इक्वल टू काय आला पाहिजे, मायनस झेड. तर ऑप्शन कोणता येईल तुमच्याकडं, बी. आता आपण पाहूया फिफ्थवाला MCQ. बघा, रिअल पार्ट ऑफ झेड इक्वल टू अँड इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड इक्वल टू. तर इथं बघा काय आहे तुमच्याकडं, आता रिअल पार्ट ऑफ झेड तुम्ही जर घेतला काय, तर झेड प्लस झेड बार अपॉन 2 इक्वल टू झेड किती आहे तुमच्याकडं, एक्स प्लस आय वाय आणि प्लस झेड बार किती तुमच्याकडं, एक्स मायनस आय वाय अपॉन 2. तर प्लस एक्स वाय मायनस एक्स वाय कॅन्सल, तर राहतो काय तुमच्याकडं, एक्स प्लस एक्स 2x अपॉन 2 टू गेट कॅन्सल इक्वल टू एक्स. आणि एक्स म्हणजे काय तुमच्याकडं, रिअल पार्ट ऑफ झेड. मग रिअल पार्ट ऑफ झेड म्हणजेच काय तुमच्याकडं, झेड प्लस झेड बार अपॉन 2. म्हणजे कुठं दिसतं तुम्हाला ऑप्शनमध्ये, बघा इथं झेड प्लस झेड बार अपॉन 2 हा झाला रिअल पार्टसाठी. आणि आता बघा इमॅजिनरी पार्टसाठी काय तुमच्याकडे सेम झेड मायनस झेड बार अपॉन 2. तर झेड किती तुमच्याकडं, एक्स प्लस आय वाय मायनस, आता झेड बार म्हणजे काय तुमच्याकडं, एक्स मायनस आय वाय, ठीक आहे, अपॉन 2. तर एक्स प्लस आय वाय, त्याच्यानंतर काय तुमच्याकडं मायनस एक्स आणि मायनस मायनस प्लस आय वाय, मायनस एक्स प्लस एक्स कॅन्सल अपॉन 2. तर काय आला तुमच्याकडं 2IY अपॉन 2 टू गेट कॅन्सल, राहिलं काय तुमच्याकडं आय वाय. आय वाय म्हणजे काय तुमच्याकडं, इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड. म्हणजे झेड मायनस झेड बार अपॉन 2 जर घेतला तर आपल्याला येतो इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड. तर तुमच्याकडं ऑप्शन कोणतं येईल, सी. सेम आता 6साठी. आता 6 कसं येईल बघा, 6चा आन्सर सांगतो तुम्हाला. 6 काय तुमच्याकडं, रिअल पार्ट ऑफ आय झेड. पहिलं मी आय झेड घेतो. आय झेड म्हणजे काय, आय इंटू झेड किती आहे, एक्स प्लस आय वाय. ओके, आता आयने मल्टिप्लाय करा की तुमच्याकडं आय इंटू एक्स प्लस आय इंटू आय स्क्वेअर वाय इक्वल टू किती, आय एक्स मायनस वाय, कारण आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती असते, -1. आता इथं तुमच्याकडे काय ना, हा रिअल पार्ट झाला. बघा इथं रिअल पार्ट ऑफ आय झेड इक्वल टू किती आला तुमच्याकडं, -y. इमॅजिनरी पार्ट ऑफ आय झेड इक्वल टू काय आला तुमच्याकडं, एक्स. मग रिअल पार्ट ऑफ आय झेड बघा, रिअल पार्ट ऑफ आय झेड इक्वल टू काय आला तुमच्याकडं, -y. वाय म्हणजे कोण तुमच्याकडे, इमॅजिनरी पार्ट आहे, बरोबर आहे. आणि तो काय आला आय म्हणजे काय तुमच्याकडे पहिला मायनस इमॅजिनरी पार्ट रिअल पार्ट ऑफ आय झेड, आणि इमॅजिनरी पार्ट ऑफ आय झेड इक्वल टू काय आला तुमच्याकडं, एक्स म्हणजे कोण, रिअल पार्ट, म्हणजे तुमच्याकडे काय ऑप्शन बी. 7 क्वेश्चन काय सांगतो बघा, 7 द रिअल अँड इमॅजिनरी पार्ट ऑफ 1 + i⁴ आर रिस्पेक्टिव्हली. म्हणजे आपल्याला काय करायचं, याचा रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट काढायचं. तर याला कसं सॉल्व्ह करणार बघा, पहिलं तुमच्याकडे किती आहे, 1 + i⁴ आहे. ओके, आता हे डायरेक्ट सॉल्व्ह होत नाही आपल्याला, त्याला सॉल्व्ह कसं करावं लागणार आपल्याला, 1 + i² इंटू 1 + i². ठीक आहे. आता 1 + i² म्हणजे काय, a + b². किती असतो, a² + 2ab + b². तर व्हॅल्यू पुट करूया. आता पहिला सॉल्व्ह करूया. काय तुमच्याकडं a² म्हणजे कोण, 1² + 2 टाइम 1 इंटू दिस प्लस i². सेम आता हाच येईल 1 + 2i + i². तर कॅल्क्युलेशन करा, 1 + 2i, i² म्हणजे किती तुमच्याकडं, -1 इंटू परत सेम 1 + 2i आणि i² म्हणजे -1. बघा +1 -1 कॅन्सल, +1 -1 कॅन्सल, राहिलं काय तुमच्याकडं बघा 2i इंटू 2i किती आला तुमच्याकडं, 4i. ठीक आहे. आता बघा आपण या 4iला कसं लिहू शकतो, 0 + 4i लिहू शकतो. आता 0 + 4i म्हणजे काय तुमच्याकडे, हा रिअल पार्ट झाला आणि हा इमॅजिनरी पार्ट. तर ऑप्शनमध्ये बघूया 0 4 कुठं आहे बघा, 1 1 हा नाही ऑप्शन, दुसरा 1 0 नाही, तर -4 आणि +4 सॉरी i इंटू i² आहे ना, तर i² इक्वल टू काय तुमच्याकडं, -4. तर तुमच्याकडं रिअल पार्ट किती आला, 0 -4i. तर 0 हा तुमच्याकडे रिअल पार्ट झाला आणि इमॅजिनरी पार्ट काय झाला, -4. तर ऑप्शन नंबर सी. आता 8व्या क्वेश्चनमध्ये बघा, 8व्या क्वेश्चनमध्ये काय विचारलं तुम्हाला की रिअल अँड इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड इक्वल टू काय तुमच्याकडं, 1/2 + 3i. ठीक आहे. हा तुमच्याकडे काय आहे, रिअल पार्ट आहे.
आता याचा रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट सॉल्व करायचे. याला काय करावं लागेल मला, बघा हा 2 + 3i म्हणजे याला काय लावावं लागेल ऑपोजिट 2 - 3i अपॉन 2 - 3i इक्वल टू सांगा किती 2 - 3i आणि खालच्याच काय होतं तुमच्याकडे स्क्वेअर 2चा स्क्वेअर प्लस 3चा स्क्वेअर इक्वल टू 2 - 3i अपॉन 2चा स्क्वेअर 4 आणि 3चा स्क्वेअर 9 4 + 9 किती 13 इक्वल टू आता सेपरेट करा 2/13 - 3/13i. तर रिअल पार्ट किती आला तुमच्याकडे रिअल पार्ट ऑफ झेड इक्वल टू किती 2/13 अँड इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड इक्वल टू किती आला तुमच्याकडं -3/13. कसं आपण रॅशनलायझेशन केलं कारण जर डिनोमिनेटरला असेल कॉम्प्लेक्स नंबर तर रॅशनलायझेशन करावं लागतं. हा प्लस असेल तर आपण घेतो मायनस. तर ऑप्शनमध्ये बघूया 2/13 आणि -3/13 तो ऑप्शन कोणता आहे तुमच्याकडं दिस. आता आपण 9th क्वेश्चन पाहूया. 9th क्वेश्चनमध्ये काय आहे तुमच्याकडे बघा 9th क्वेश्चनमध्ये बघा आयची व्हॅल्यू किती असते आय परत i² ची व्हॅल्यू किती असते -1 परत i³ ची व्हॅल्यू किती असते -i आणि नंतर i⁴ ची व्हॅल्यू असते 1. ठीक आहे काय केलं मी आयची व्हॅल्यू आय ठेवली i² ची व्हॅल्यू -1 i³ ची व्हॅल्यू -i आणि नंतर i⁴ ची व्हॅल्यू +1. तर +i - i कॅन्सल प्लस -i + i कॅन्सल इक्वल टू 0. तर ॲन्सर काय येईल तुमच्याकडं बघा त्याचं विचारलं रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट त्याला लिहू शकतो आपण 0 + 0i. तर रिअल पार्ट पण काय आला तुमच्याकडं 0 आणि इमॅजिनरी पार्ट पण काय आला 0. तर 0 0 कुठे तुमच्याकडं दिस. आता पाहूया आपण 10 क्वेश्चन. बघा 10 मध्ये काय विचारलं की मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. याचा तर फॉर्म्युलाच आहे बघा. मॉड्युलस कसं असतो मॉड ऑफ झेड इक्वल टू √x² + y² हा झाला मॉड्युलस आणि थीटा त्याला म्हणतो आपण आर्ग्युमेंट ऑफ झेड इक्वल टू किती tan इनवर्स ऑफ y/x. हा फॉर्म्युलाच आहे. तर कुठं दिसतो तुम्हाला मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट बघा √x² + y² दिस इज मॉड्युलस आणि tan इनवर्स ऑफ y/x इज द आर्ग्युमेंट. आता आपण पाहूया 11 नंबर्स. बघा 11 नंबरमध्ये काय विचारलं की मॉड्युलस अँड आर्ग्युमेंट ऑफ 1 + i. तर तुमच्याकडे झेड इक्वल टू काय आहे 1 + i. तर मॉड ऑफ झेड म्हणजे मॉड्युलस तर काय येतो तुमच्याकडं √x² म्हणजे कोण 1चा स्क्वेअर प्लस y किती आहे 1चा स्क्वेअर इक्वल टू किती √2. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे नंतर की आर्ग्युमेंट काढायचं. तर आर्ग्युमेंट किती असतो तुमच्याकडे थीटा इक्वल टू tan इनवर्स ऑफ y/x म्हणजे किती 1/1 कारण y म्हणजे काय x + i असतो. तर x ची व्हॅल्यू 1 आणि y ची व्हॅल्यू 1. तर tan इनवर्स 1 कोण देतो तुमच्याकडं आपण पाहिलं कोण π/4 म्हणजे tan 45 जे आहे तुमच्याकडे 1 व्हॅल्यू देतो. म्हणजे आपल्याकडे थीटा किती आला म्हणजे आर्ग्युमेंट आला π/4 आणि मॉड्युलस आला √2. तर ऑप्शनमध्ये कुठे आहे तुमच्याकडं ऑप्शन बी बघा मॉड्युलस आला √2 आणि आर्ग्युमेंट आला π/4. आता पाहूया आपण 9th वाला क्वेश्चन बस 12 वाला. तुमच्याकडे काय विचारलं की मॉड्युलस अँड आर्ग्युमेंट ऑफ i⁻7 + i⁻10. बघा i⁻7 आणि प्लस i⁻10 याला सॉल्व करायचं पहिला कॉम्प्लेक्स नंबर. बघा i⁻7ला आता 7ला जर मी 4ने भाग दिला तर रिमाइंडर किती राहतो तुमच्याकडं 3 राहतो. ठीक आहे 3ला बघा 3ला व्हॅल्यू काय येते बघा -i. ओके आणि i⁻10 जर मी 4ने भाग दिला तर रिमाइंडर किती राहतो 2 आणि 2ला किती येतं -1 व्हॅल्यू. ठीक आहे म्हणजे बघा इथं परत लिहून देतो मी तुम्हाला की i⁻4n + 1 असेल म्हणजे एक रिमाइंडर आला तर व्हॅल्यू येते i⁻4n + 2 रिमाइंडर आला तर -1 व्हॅल्यू येते आणि i⁻4n + 3 असेल तर व्हॅल्यू येते -i आणि i⁻4n पूर्णपणे भाग गेला रिमाइंडर आला 0 तर आपण म्हणतो 1 व्हॅल्यू. म्हणजे बघा कोणती संख्या असेल आता आपण काय केलं i⁻7 आहे त्याची व्हॅल्यू काढायची. तर 7ला मी जर 4ने भाग दिला तर किती राहतो 4 × 4 आणि 4 × 4 म्हणजे रिमाइंडर किती राहिला तुमच्याकडं 3 रिमाइंडरवाला कोण आहे तुमच्याकडं धीस. मग i⁻7 ची व्हॅल्यू किती आली -i. परत सेम i⁻10 इक्वल टू आता बघा 10ला जर मी 4ने भाग दिला 4 × 4 आणि 4 × 2 8 राहिलं काही रिमाइंडर 2 रिमाइंडर राहिलं तर व्हॅल्यू किती राहते तुमच्याकडे -1. मग तुमच्याकडे काय आला -i आणि -1. आता हा आला तुमच्याकडे काय कॉम्प्लेक्स नंबर तर याचा मॉड्युलस काढायचा आहे. तर मॉड्युलस किती तुमच्याकडे मॉड ऑफ झेड इक्वल टू बघा हा आला याला जर आपण उलटं लिहिलं तर किती तुमच्याकडे -1 -i. तर
मॉड ऑफ झेड काय असतो तुमच्याकडं मॉड ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. ओके, आता बघा मॉड ऑफ एक्स स्क्वेअर म्हणजे काय -1चा स्क्वेअर प्लस मॉड ऑफ वाय स्क्वेअर म्हणजे काय वाय स्क्वेअर म्हणजे काय -1चा स्क्वेअर. परत सेम किती तुमच्याकडं -1चा स्क्वेअर 1 आणि -1चा स्क्वेअर 1 किती झाला तुमच्याकडं 2. तर मॉड ऑफ झेड इक्वल टू किती आला तुमच्याकडं 2. आता बघा आपल्याकडं काय मॉड्युलस 2 तर आहे सगळ्या ऑप्शनमध्ये. आता काय पाहिजे आपल्याला की आर्ग्युमेंट पाहिजे आहे. तर आर्ग्युमेंटसाठी मी इथं करतो खाली थोडं. तर थीटा इक्वल टू बघा कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे तुमच्याकडं -1 तर हा थर्ड क्वाड्रंटमध्ये आहे. आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये थीटा काय असतो बघा इथं परत सांगतो तुम्हाला. क्वाड्रंट बघायचं फर्स्ट क्वाड्रंटमध्ये तुमच्याकडे असतो टॅन इनवर्स ऑफ वाय अपॉन एक्स. सेकंड क्वाड्रंटमध्ये असतो पाय मायनस टॅन इनवर्स ऑफ वाय अपॉन एक्स. आता वाय आणि एक्स मायनस असो किंवा प्लस असो ते बघायचं नाही आपल्याला, त्याच्यामुळे आपण मायनस प्लससाठीच आपण ह्या क्वाड्रंटमध्ये घेतो. आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये असेल तर -पाय प्लस टॅन इनवर्स ऑफ वाय अपॉन एक्स आणि इकडे असतो -टॅन इनवर्स ऑफ वाय अपॉन एक्स. बघा फर्स्टमध्ये प्लस असतो आणि फोर्थमध्ये काय असतो मायनस. बघा दोन आलं लक्षात, फर्स्टमध्ये प्लस आणि फोर्थमध्ये आला तर मायनस. आता फक्त बघा सेकंडमध्ये आणि थर्डमध्ये काय फरक आहे. पाय मायनस टॅन इनवर्स ऑफ वाय अपॉन एक्स सेकंडमध्ये राहतो, म्हणजे इथं एक तर -टॅन इनवर्स इथं राहतो आणि थर्डमध्ये गेलो तर -पाय प्लस टॅन इनवर्स ऑफ वाय अपॉन एक्स. म्हणजे आपल्याकडे कोणत्या क्वार्टरमध्ये आता दोन्ही पण मायनस आहे तर थर्ड क्वार्टरमध्ये. बघा इथं काय राहतो तुमच्याकडे दोन्ही पण प्लस राहतो फर्स्ट क्वार्टरमध्ये आणि थर्ड क्वार्टरमध्ये दोन्ही पण मायनस राहतो. ओके, इथं फक्त आता फोर्थमध्ये काय राहतो तुमच्याकडं पहिला प्लस राहतो आणि दुसरा मायनस आणि याच्यामध्ये काय राहतो पहिला मायनस आणि दुसरा प्लस. तर ठीक आहे, आता हे झालं तुमच्याकडं काय इन्व्हर्स. आता कोणत्या क्वार्टरमध्ये बघा तुमच्याकडे झेड काय आला आहे -1 -i. दिस इज थर्ड क्वार्टर. तर थर्ड क्वार्टरमध्ये तुमच्याकडं थिटा आर्ग्युमेंट काय राहतो -पाय प्लस टॅन इनवर्स ऑफ किती वाय. आता दोन्ही पण प्लस घ्यायचं आपल्याला, मायनस असले तरी पण काय घ्यायचं प्लस. किती -पाय प्लस. आता टॅन इनवर्स 1/1 म्हणजे 1 कोण देतो टॅन इनवर्स π/4. तर किती आला हा तुमच्याकडं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा किती तुमच्याकडं -4π प्लस पाय अपॉन 4. तर किती आला हा तुमच्याकडं -3π/4. तर हा झाला तुमचा थीटा म्हणजे आर्ग्युमेंट आला. बघा मॉड्युलस किती आला होता तुमच्याकडं √2. बघूया आता ऑप्शनमध्ये. ऑप्शनमध्ये आहे का तुमच्याकडं बघा फर्स्ट ऑप्शन 2 आणि किती तुमच्याकडे आर्ग्युमेंट -3π/4. आता सेम तुमच्याकडं 13 वाला क्वेश्चन आहे. बघा 13 क्वेश्चनमध्ये काय विचारलं तुम्हाला की झेड कसा आहे तुमच्याकडं -1, √3. हा कसा दिसतो -1 प्लस √3i. ठीक आहे, तर हा तुमच्याकडं x, y. आता मॉड्युलस जर घेतला मॉड ऑफ झेड इक्वल टू काय तुमच्याकडं x² प्लस y² इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ किती -1चा स्क्वेअर प्लस y किती तुमच्याकडं √3चा स्क्वेअर इक्वल टू किती आला तुमच्याकडं -1चा स्क्वेअर 1 प्लस √3चा स्क्वेअर किती 3 इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 4. तर मॉड ऑफ झेड इक्वल टू 4चा स्क्वेअर रूट किती असतो 2. तर मॉड्युलस किती आला तुमच्याकडं 2. आता आपल्याला काढायचं आहे आर्ग्युमेंट. त्यांनी काय फक्त मॉड्युलस विचारलं आहे त्यांनी, आर्ग्युमेंट काढायची गरज नाही. तर किती आला तुमच्याकडं मॉड्युलस 2. सेम आता 14मध्ये पण विचारलं काय तुमच्याला मॉड्युलस. सेम मॉड्युलस येईल की तुमच्याकडं एक्सची व्हॅल्यू किती येईल तुमच्याकडं x इक्वल टू 1 आणि y इक्वल टू किती स्क्वेअर रूट ऑफ 3. याचा पण मॉड्युलस किती येईल तुमच्याकडं मॉड ऑफ झेड इक्वल टू 2. सेम आहे कारण -1चा स्क्वेअर पण प्लस होतो आणि +1चा स्क्वेअर पण किती होतो प्लस. आता आपल्याला करायचं आहे बघा 15 वाला क्वेश्चन. बघा 15 वाला क्वेश्चन काय तुमच्याकडं झेड इक्वल टू काय आहे 1/1 - i नंतर 2 - i आणि 3 - i. ठीक आहे 5 आपण काय करूया फर्स्ट जो खाली डिनोमिनेटरला आहे त्याला सेपरेट सॉल्व करून घेऊया 1 - i इंटू 2 - i आणि 3 - i. ओके, आता काय करूया आपण इक्वल टू फर्स्ट या दोघाचं मल्टिप्लिकेशन करूया. काय तुमच्याकडं 1 × 2 2 1 × -i नंतर -i × 2 -2i नंतर -i × i प्लस i². ठीक आहे, हा झाला पहिल्या दोघाचा गुणाकार इंटू थर्ड. त्याच्यानंतर बघा यांचा किती येईल तुमच्याकडं 2 -i आणि -2i किती -3i आणि प्लस i² म्हणजे काय -1 × 3 - i. ओके, तर किती आला हा तुमच्याकडं 2 - 1 किती 1 - 3i × 3 - i. परत सेम याचं मल्टिप्लिकेशन करा आपण.
तर काय येईल तुमच्याकडं 1 इंटू 3 नंतर 1 इंटू मायनस आय नंतर -3 आय इंटू 3 -9 आय नंतर मायनस प्लस नंतर 3 आयचा स्क्वेअर. तर किती आला हा टोटली बघा 3 मायनस आय किती -10 आय आणि नंतर प्लस -3 कारण आयचा स्क्वेअर किती असतो मायनस. मग टोटल किती आला तुमच्याकडं -3 हा +3 आहे आणि -3 कॅन्सल राहिला तुमच्याकडं -10 आय. ही कशाची व्हॅल्यू काढी आपण हे खालच्याची. तर आपल्याकडे झेड कसा होता 5 अपॉन आपण खालच्याची व्हॅल्यू किती काढली आता -10 आय. तर हा 5 आणि 10ला भाग गेला तर किती राहिलं तुमच्याकडे 1 अपॉन -2 आय. आता बघा इथं तुमच्याकडे झेड किती आला आहे -1 अपॉन 2 आय. आता खाली जर आय असेल तर आपण मल्टिप्लाय करतो काय तुमच्याकडे वरती पण आयने मल्टिप्लाय करतो आणि खाली पण आयने म्हणजे मायनस आयने समजा तरी चालतं. तर किती तुमच्याकडे वरती आला -1 इंटू आय -आय अपॉन 2 इंटू आय किती आय स्क्वेअर इक्वल टू किती आला -आय अपॉन आय स्क्वेअर किती असतो -1 म्हणजे किती -2. आता -2 मायनस प्लस झाला तर काय आला तुमच्याकडे I/2. आता ऑप्शनमध्ये बघा I/2 आहे का तुमच्याकडे 1 अपॉन 2 I/2. तर तुम्ही असं सेम सॉल्व करू शकता हा क्वेश्चन. पुढचा पण क्वेश्चन आहे बघा काय 3 मायनस आय 1 अपॉन 5 प्लस आय अपॉन 10. हा क्वेश्चन आला तर तुम्ही MCQमध्ये कसं सॉल्व करणार. सेम प्रोसेस आहे. फर्स्ट या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा आणि नंतर याच्याबरोबर करा. तर ठीक आहे ते करून देऊया मी. चला तर आपण पाहूया आता 16 वाला क्वेश्चन. तर 16मध्ये आपण सॉल्व करायचं आहे बघा काय तुमच्याकडं 3 प्लस आय. आता याला आपण असं लिहू शकतो a प्लस बी आणि a मायनस बी एवढा पार्ट. याची व्हॅल्यू किती असते तुमच्याकडं a² मायनस b². ठीक आहे तर डायरेक्ट करतो मी a² म्हणजे किती 3² प्लस आयचा मायनस आहे ना मायनस काय तुमच्याकडं आयचा स्क्वेअर. म्हणजे काय केलं आपण a म्हणजे कोण 3 आणि b म्हणजे कोण आय. हा झाला फर्स्ट ब्रॅकेटमध्ये. सेकंड ब्रॅकेटमध्ये काय 1 अपॉन 5 प्लस 10 अपॉन 5. जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं मी तर काय तुमच्याकडं 10 प्लस 5i अपॉन किती 50 इक्वल टू. ओके काय केलं मी हा क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं या दोघाचं नंतर या दोघाचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आणि नंतर दिस मल्टिप्लिकेशन. म्हणजे कसं a अपॉन बी प्लस c अपॉन डी असेल तर आपण कसं करतो a इंटू डी प्लस b इंटू सी अपॉन b इंटू डी. म्हणजे कसं या दोघाचं क्रॉस मल्टिप्लिकेशन नंतर या दोघाचं क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि नंतर या दोघाचं मल्टिप्लिकेशन. आता सॉल्व करू याला इक्वल टू तर याचं किती 3चा स्क्वेअर किती 9 आय स्क्वेअर बघा आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती असते -1 इंटू. आता हे पण सॉल्व करूया किती तुमच्याकडं 10. जर मी सेपरेट केलं तर काय तुमच्याकडं असंच ठेवूया 10 प्लस 5i अपॉन 15. ओके काय तुमच्याकडे इथं हा झाला 10 मायनस प्लस 10 इंटू 10 प्लस 5i अपॉन 15. 10नी जर 15ला भाग दिला तर किती येतो तुमच्याकडं 5 इक्वल टू काय राहिलं तुमच्याकडं 10 प्लस 5i अपॉन 5. जर सेपरेट केलं तर 10 अपॉन 5 प्लस 5i अपॉन 5. तर 5ने भाग द्या 5 2 आणि प्लस 5 कॅन्सल किती आला तुमच्याकडं 2 प्लस आय. तर बघायचं पूर्णपणे किती आलं तुमच्याकडं 2 प्लस आय. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट. आता हा तुमच्याकडं कॉम्प्लेक्स नंबर आहे काय तुमच्याकडं कॉम्प्लेक्स नंबर आहे z इक्वल टू 2 प्लस 3i. हा कॉम्प्लेक्स नंबर आहे. याला कसं सॉल्व करतो पहिला आपण पहिला आपल्या ओरिजिनल फॉर्ममध्ये आणूया. याला कसं 2 मायनस 3i बाय रॅशनलायझेशन 2 मायनस 3i. तर हा किती येईल तुमच्याकडे 2 मायनस 3i म्हणजे किती 2 मायनस 3i अपॉन आणि याच्यात काय करतो आपण की याचा रिअल पार्टचा स्क्वेअर 2चा स्क्वेअर आणि 3चा स्क्वेअर 2चा स्क्वेअर किती 4 आणि प्लस 3चा स्क्वेअर किती 13. तर किती आला तुमच्याकडे 9 3चा स्क्वेअर 9 तर किती आला हा 2 अपॉन 13 मायनस 3 अपॉन 13i. आता हा झाला झेड आणि याचं काय घ्यायचं तुम्हाला कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट म्हणजे झेड बार. तर झेड बार म्हणजे काय 2/13. आता जो इमॅजिनरी पार्ट असतो त्याला मायनस करायचं असतं पण रेडीमेड तो मायनस आहे आणि आपण अजून मायनस करणार मायनस काय झालं प्लस 3 अपॉन 13i. हा झाला तुमच्याकडे या नंबरचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट. काय केलं
की पहिलं याला ओरिजिनल फॉर्ममध्ये आणलं रॅशनलायझेशनमध्ये. रॅशनलायझेशन कसं करतो आपण, जर हा प्लस असेल तर आपण मायनसनी मल्टिप्लाय करतो, मायनसनी मल्टिप्लाय केलं, नंतर वरचा 1 × 2 -3 आहे, आणि नंतर बघा खाली काय आहे तुमच्याकडं, जो रिअल पार्ट असतो त्याचा स्क्वेअर, 2चा स्क्वेअर 4 आणि या 3चा स्क्वेअर 9. ठीक आहे, तर किती आन्सर आहे तुमच्याकडं, 2/13 + 3/13 आहे. आता पुढचं आहे तुमच्याकडं काय की कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट ऑफ 3/i + 7/i. तर याला कसं सॉल्व करणार तुम्ही, सपोज हा झेड आहे तर 3/i आहे ना, तर त्याला मी मल्टिप्लाय करतो आयनी डिवाइडनी आय करतो. ठीक आहे, आणि प्लस किती तुमच्याकडं 7/2. काहीच केलं नाही मी, काय केलं फक्त आयनी मल्टिप्लाय केलं आणि आय, फक्त सेपरेट आय एक असेल तर त्याचा आय करा. बघा वरती काय राहिलं तुमच्याकडं 3 × i म्हणजे किती 3i, आणि खाली i × i² किती झालं तुमच्याकडं -1 + 7/2. आता त्याचं काय घ्यायचं कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट. आता तुमच्याकडं हा झाला बघा, हा इमॅजिनरी पार्ट झाला तुमच्याकडं आणि हा झाला रिअल पार्ट. आता कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट म्हणजे काय, तुमच्याकडे जो इमॅजिनरी पार्ट असेल तो काय घेतो मायनस, तर रेडीमेड तो मायनस आहे, आता काय होऊन जाईल तो प्लस. मग किती तुमच्याकडं हा 7/2 आणि इमॅजिनरी पार्ट पण प्लस झाला, तर कुठं आला तुमच्याकडं दिस. ठीक आहे, काय झालं की 7/2 रिअल पार्ट आणि जो इमॅजिनरी पार्ट मायनस होता तो पण काय झाला प्लस. कशामुळे, कॉम्प्लेक्स कॉन्जुगेटमुळे. परत सेम कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट ऑफ i⁻², बघा इथं i⁻15 + i⁻19. पहिलं बघा, आपण जर 15ला 4ने भाग दिला तर ॲन्सर किती येतो 3. जर 3 आला तर व्हॅल्यू असते i. त्याच्यानंतर बघा 19ला जर मी 4ने भाग दिला तरी पण किती राहतो तुमच्याकडं 3 रिमाइंडर. तर 3 रिमाइंडर राहिलं तर किती तुमच्याकडे परत -i. तर इथं काय तुमच्याकडं -i = किती -2i. आता याचं कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट घ्यायचं आहे, म्हणजे याला आपण असं लिहू शकतो 0 - 2i. जर याचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट घेतला z⁻, जो इमॅजिनरी पार्ट असेल तो मायनस घ्यायचा आहे आपल्याला कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट, पण रेडीमेड तो मायनस आहे, परत मायनस काय होऊन जाईल प्लस, तर किती आला तुमच्याकडे +2i. तर किती तुमच्याकडे +2i. आता सेम पुढचा 20 नंबरचा काय तुमच्याकडं, फॉर एनी 2 कॉम्प्लेक्स नंबर z1 + z2 मॉडचा स्क्वेअर + z1 - z2². आता इथं बघा याचा डायरेक्ट फॉर्म्युलाच काय तुमच्याकडे, mod of z1 + z2² असेल आणि mod of z1 - z2² असेल, तर तुमच्याकडे डायरेक्ट किती 2 टाइम्स mod of z1² + 2 टाइम mod of z2². हा आन्सर आहे. ठीक आहे, नेक्स्ट 21 वाला मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी. बघा मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी असते 1 आणि ॲडिटिव्ह आयडेंटिटी असते 0. किती मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी असते 1 आणि मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी असते 0. परत सेम 22 वाला फॉर एनी 2 कॉम्प्लेक्स नंबर z1 आणि z2 mod of z1 + z2, याला आपण म्हणतो ट्रायंगल इनइक्वॅलिटी. काय असतो mod of z1 + z2 आणि mod of z1 + z2 याच्यात काय असतो लेस दॅन ऑर इक्वल टू. तर लेस दॅन ऑर इक्वल टू कोणता ऑप्शन आहे बी. आता 23 मध्ये सेम बघा काय तुमच्याकडे फॉर एनी 2 कॉम्प्लेक्स नंबर सेम mod of z1 - z2 आणि mod of z1 - mod of z2. इथं काय तर तुमच्याकडे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, तर इथं डी ऑप्शन. पुढं आहे तुमच्याकडे फॉर z1 आणि z2. आता मॉड्युलसमध्ये जर 2 कॉम्प्लेक्स नंबर असेल आणि त्याचं जर मॉड्युलस असेल तर mod of z1 आणि z2 सेपरेट होऊन जातं. ठीक आहे, mod of z1 × mod of z2. बघा आर्ग्युमेंट ऑफ z1 इथं लिहितो मी, आर्ग्युमेंट ऑफ z1 × z2 असेल तर आपण लिहितो आर्ग्युमेंट ऑफ z1 + आर्ग्युमेंट ऑफ z2. जर ॲडिशन मल्टिप्लिकेशन असेल तर दोघांचं सेपरेट ॲडिशन होतं, आणि आर्ग्युमेंट ऑफ z1 / z2 असेल तर सबट्रॅक्शन येतं, आर्ग्युमेंट ऑफ z1 - आर्ग्युमेंट ऑफ z2. तर 25वा मग आहे तुमच्याकडे जर मल्टिप्लिकेशन असेल तर दोघांचं काय होईल आर्ग्युमेंट ऑफ z1 + z2. सेम mod of z1 मध्ये बघा 26 काय mod of z1/2 याचं पण सेपरेट होतं mod of z1 / mod of z2. तो ऑप्शन नंबर कोणता आहे तुमच्याकडं सी ऑप्शन. परत बघा 27वा आर्ग्युमेंट ऑफ z1 / z2 असेल तर आताच पाहिलं आपण काय तुमच्याकडं हे डिव्हिजनमध्ये म्हणजे सबट्रॅक्शनमध्ये जातं, तर कोणतं येईल आर्ग्युमेंट ऑफ z1 - आर्ग्युमेंट ऑफ z2. आता बघूया 28 वाला की w इज सेड टू बी nth रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर z इफ. तर किती बघा इथं की w सेड टू बी nth रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर z इक्वल टू आपण काय लिहितो w⁻n = z लिहितो. मग ऑप्शन नंबर फर्स्ट.
इफ डब्ल्यू इज सेड टू बी nth रूट ऑफ युनिटी. आता nth रूट ऑफ युनिटी किती असतो, W⁻n = 1. nth रूट ऑफ युनिटीमध्ये झाला. नंतर n इंटू nth रूट ऑफ युनिटी आर इन डॅश प्रोग्रेशन. काय तुमच्याकडे इथं जॉमेट्रिक प्रोग्रेशन. सम ऑफ ऑल n इंटू nth रूट ऑफ युनिटी. बघा सगळ्या रूट्स जे आपण रूट्स काढतो सगळ्यांची ॲडिशन किती राहते तुमच्याकडं 0. त्याला म्हणतो आपण nth रूट ऑफ युनिटीचं सम. नंतर आहे 32 1 ऑफ nth रूट ऑफ युनिटी. आता एक कोणताही बी असो तुमच्याकडे एक तर असतेच रूट कंपल्सरी. त्याच्यानंतर बघा i प्लस i² प्लस i³ प्लस i⁴ ची व्हॅल्यू असते 0. आपण काढलेले आता पण मागं एका MCU काढलेला आहे. सेम आता cos z = आणि sin z = आता cos z असेल तर आपण पाहिलं काय तुमच्याकडे इथं लिहून देतो मी. sin z असेल तर काय लिहितो आपण e⁻iz मायनस e⁻−iz अपॉन 2i. आणि नंतर cos z = काय राहतो तुमच्याकडं e⁻iz प्लस e⁻−iz अपॉन 2. बघा 2i खाली आला आणि इथं मायनस आला तर sin z. बघा कुठं आहे पहिलं cos z मध्ये प्लस कोण आहे दिस. आणि तुमच्याकडं sin z मध्ये कोण येईल e⁻iz मायनस दिस. म्हणजे फर्स्ट ऑप्शन करेक्ट. सेकंड आता बघा इफ z = e⁻I⁻, देन cos θ = अँड sin θ = तर 35 आहे बघा. जर असं असेल तर तुमच्याकडं sin cos θ असतो 1/2 z प्लस 1/z आणि sin θ असतो 1/2i z मायनस z1. ठीक आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं. काय जर z = e⁻I⁻ असेल देन cos θ काय असतो 1/2 cos θ = 1/2 z प्लस 1/z असतो आणि sin θ असतो तुमच्याकडं काय 1/2i z मायनस 1/z. नेक्स्ट 36 वाला काय तुमच्याकडं cos हायपरबोलिक z. आता बघा cos हायपरबोलिक z ची व्हॅल्यू असते e⁻z प्लस e⁻−z अपॉन 2 आणि sin हायपरबोलिक z ची व्हॅल्यू असते e⁻z मायनस e⁻−z अपॉन 2. ठीक आहे, आता काय सेम तुमच्याकडे z सारखंच आहे, फक्त काही तुमच्याकडे i इथं निघून जातो. जिथे जिथे i असेल ते निघून जातो. सेम sin z आणि sin हायपरबोलिक सेम फॉर्म्युला आहे, फक्त काय हायपरबोलिक आला की i निघून जातो. ठीक आहे, ही झालं 36. आता पाहूया आपण 37. आता 37 मध्ये काय तुमच्याकडं इफ n इज अ रॅशनल नंबर्स देन वन ऑफ द व्हॅल्यू ऑफ बघा cos θ प्लस i sin θ रेस टू n आहे. तर डी मॉरियस थेरम काय सांगतो तुम्हाला की जो तुमच्याकडे पॉवर असेल ती अँगलला घेऊन यायची. तर मग काय तुमच्याकडं हा असेल का ऑप्शन नाही, हा असेल का यस, कारण की पॉवर जी आहे तुमच्याकडे काय आली समोर आली. सेम इफ n इज अ नॅचरल नंबर आहे देन cos θ मायनस i sin θ. परत सेम हा जो n आहे पॉवरला समोर येऊन जाईल. तर काही तुमच्याकडं हा पण येणार नाही, हा पण येणार नाही, कारण का मायनस साईन आहे. तर इथं पण काही तुमच्याकडं मायनस साईन, फक्त पॉवर काय तर तुमच्याकडं अँगलला येऊन जाते. सेम इफ n इज अ नॅचरल नंबर देन cos θ प्लस i sin θ मायनस n. सेम आता मायनस पॉवरला असेल n तर जो इमॅजिनरी पार्ट आहे तो काय होऊन जातो मायनस. मग बघा इथं हा असेल का ऑप्शन नाही, परत हा असेल का नाही, कारण हा मायनस जो आहे मायनस कॉस n θ प्लस होऊन जातो, पण मायनस साईन जो आहे येईल तो मायनस साईन करतो. म्हणजे कोणतं ऑप्शन सी ऑप्शन. सेम इफ n इज अ नॅचरल नंबर देन cos θ मायनस i sin θ. आता बघा हा मायनस आणि इथला मायनस दोन्ही मिळून काय होऊन जाणार आहे प्लस. तर मग काय तुमच्याकडं cos n θ प्लस i sin θ. आता 41 आहे बघा cos 3θ प्लस i sin 3θ = 8 इंटू cos 4θ मायनस i sin 4. आता याला कसं सॉल्व्ह करतो बघा. पहिला आपण काय सेम करतो दोघाचं, म्हणजे काय तुमच्याकडं cos θ प्लस i sin θ. तर 3 वरती गेला 3 × 8 झालं का, कारण आपल्याला काय बेस सेम करायचा आहे. परत सेम इथं cos θ प्लस i sin 4θ. ओके, आता मायनस, आता इथं मायनस आहे असल्यामुळे आपण -4 वरती घेऊन जाणार आहे इंटू -2. तर किती आलं तुमच्याकडे सेम झालं का cos θ प्लस i sin θ रेस टू किती हे 24 आणि इथं किती cos θ प्लस i sin θ रेस टू किती -8 सॉरी मायनस प्लस 8. ठीक आहे, कसं केलं, कारण की तुमच्याकडे हा मायनस असल्यामुळे
आपण -4 वरती घेऊन जाणार. इथं प्लस होता म्हणून +3 वरती घेऊन गेलो. इथं मायनस असल्यामुळे -4 वरती घेऊन गेलो. तर काय राहिलं तुमच्याकडे आता कॉस थीटा प्लस आय साइन थीटा रेस टू किती, हे 24 आणि हे किती झालं 32. आता हे 32 आतमध्ये आणू शकतो आपण, कॉस 32 थीटा प्लस आय साइन 32 थीटा. तर ऑप्शनमध्ये काय तुमच्याकडं सी ऑप्शन. आता बघा परत काय तुमच्याकडे इफ एक्स इक्वल टू कॉस थीटा प्लस आय साइन थीटा असेल तर एक्स प्लस 1/x तर किती असतो तुमच्याकडे हे. चला तर करूया आपण काय, एक्स इक्वल टू कॉस थीटा प्लस आय साइन थीटा आहे. 1/x इक्वल टू किती येतो तुमच्याकडं कॉस थीटा मायनस आय साइन थीटा. बघा कारण याला रॅशनलायझेशन, याला काय करावं लागणार आपल्याला 1/xला हे खाली आल्यानंतर रॅशनलायझेशन करू. कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा 1 येतो खाली, म्हणून आपण काय घेतो कॉस थीटा मायनस आय साइन थीटा. तर इथं बघा काय करतो आपण एक्स इक्वल टू झेड इक्वल टू जर आपल्याकडे एक्स प्लस आय वाय असेल तर 1/z कसं लिहितो आपण 1/x प्लस आय वाय. ठीक आहे, याला रॅशनलायझेशन करा एक्स मायनस आय वाय अपॉन एक्स मायनस आय वाय. तर हे किती येतं तुमच्याकडे 1/z इक्वल टू एक्स मायनस आय आय वरती राहिला आणि इथं किती तुमच्याकडं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आता इथं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर म्हणजे रिअल पार्टचा स्क्वेअर प्लस इमॅजिनरी पार्ट म्हणजे कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर किती 1, म्हणून आपण 1 खाली घेत नाही. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, कशाची व्हॅल्यू काढायची आहे एक्स प्लस 1/x ची. तर किती येईल तुमच्याकडं एक्स प्लस 1/x इक्वल टू कॉस थीटा प्लस आय साइन थीटा इक्वल टू हा झाला कोण एक्स. आता प्लस 1/x किती आहे तुमच्याकडं कॉस थीटा मायनस आय साइन थीटा प्लस आय साइन मायनस आय साइन कॅन्सल, तर काय राहिलं तुमच्याकडे 2 कॉस थीटा. आता बघा एक्स प्लस 1/x व्हॅल्यू किती आली 2 कॉस थीटा. सेम आपल्या पुढचा क्वेश्चन आहे काय एक्स इक्वल टू कॉस थीटा प्लस आय साइन थीटा. आता आपल्याला काढायचं एक्स मायनस 1/x. तर आपण पुढचं काढूया एक्स मायनस 1/x इक्वल टू एक्स किती तुमच्याकडं कॉस थीटा प्लस आय साइन थीटा मायनस आता कोण तुमच्याकडं हा कॉस थीटा मायनस किती आय साइन थीटा 1/x व्हॅल्यू. तर किती येईल तुमच्याकडे आता बघा कॉस थीटा प्लस आय साइन थीटा या मायनसनी मल्टिप्लाय करा मायनस कॉस थीटा मायनस मायनस प्लस आय साइन थीटा. तर कॉस थीटा प्लस आणि मायनस आय साइन थीटा गेला तर काय राहील 2 टाइम्स बघा आय साइन थीटा आणि आय साइन थीटा 2 टाइम्स आय साइन थीटा. तर बघा इथं काय तुमच्याकडं ज्यावेळेस एक्स मायनस 1/x असेल तर काय तर तुमच्याकडं 2 साइन थीटा. आता एक्स रेस टू एम प्लस 1/x रेस टू एम सेम आहे की तुमच्याकडं काय आलं होतं एक्स प्लस 1/x चा पण सेम काय येतो फक्त इथं काय तुमच्याकडे पॉवरला एम. तर काय तुमच्याकडं कॉस आला होता प्लसमध्ये तर काय तुमच्याकडं कॉस एम थीटा आणि ज्यावेळेस मायनस असेल साईनमध्ये त्यावेळेस काय तुमच्याकडं साईनच्या अँगलमध्ये तो एम जाईल. ओके, त्याच्यानंतर 46 आहे कॉस आय झेड इक्वल टू आणि साइन आय झेड. आता कॉस आय झेड असेल तर त्याचं हायपरबोलिकमध्ये कन्वर्ट होतं, पण साइन हायपरबोलिक असेल साइन आय झेड असेल तर आय समोर येतो, इथं लिहून टाकतो. कॉस आय झेड असेल तर त्याचं कॉस हायपरबोलिक झेड होऊन जातं, पण साइन आय झेड असेल तर आय समोर येतो आणि साइन हायपरबोलिक झेड होऊन जातं. मग कोणतं ऑप्शन येईल तुमच्याकडे ए. टॅन हायपरबोलिक झेडमध्ये सेम आहे की टॅन आय झेडचं होऊन जातं टॅन हायपरबोलिक झेड आणि कॉटचं पण सेम काय होतं कॉट हायपरबोलिक झेड. म्हणजे कोणता बी ऑप्शन. सॉरी इथं जे आहे ना टॅन हायपरबोलिकमध्ये काय तुमच्याकडं आय बाहेर निघून जातो आणि टॅन हायपरबोलिक झेड आणि कॉट आय झेडमध्ये काय होतं तुमच्याकडं मायनस कॉट आय झेड हायपरबोलिक. ठीक आहे, तर इथं हा रॉंग आहे. तुमच्याकडं काय आहे परत टॅन आय झेड इक्वल टू आय टॅन हायपरबोलिक झेड आय बाहेर येऊन जातो. कॉट आय झेड असेल तर मायनस कॉट आय झेड हायपरबोलिक येतो. आता 48मध्ये बघा कॉसेक आय झेड असेल तर तुमच्याकडे तर मायनस कोसेक आय झेड येऊन जातो आणि तर काय तुमच्याकडं कॉस आय आणि सेकचं काय असेल तर सेक एच झेड असतो, कारण फक्त कॉस आय झेड आणि सेक आय झेडचंच फक्त काय येतो तुमच्याकडं कॉस हायपरबोलिक होतो, बाकीच्या सर्वातून आय बाहेर निघून येतो. ठीक आहे, त्याचा आन्सर किती तुमच्याकडं बी. सेम आता 49 आहे लास्ट कॉस हायपरबोलिक आय झेड असेल तर त्याचं येतं कॉस झेड आणि साइन हायपरबोलिक आय झेड असेल आता आय पण आला आणि आय झेड आला तर येतो तुमच्याकडे आय साइन झेड.
आता हे तर तुम्ही तुम्हाला रिमार्कमध्ये दिलेलं आहे. पण सेम टॅन आय झेड असेल हायपरबोलिक तर त्याचा येऊन जातो आय टॅन झेड आणि नंतर कॉट हायपरबोलिक आय झेडचा येतो मायनस कॉस आय झेड. ठीक आहे, थँक्यू. तर आपल्याकडं असं 50 MCQ पूर्ण आणि 8 लेक्चर कॉम्प्लेक्स या फर्स्ट टॉपिकवर असे मिळून सगळे आपल्या 9 लेक्चरमध्ये फर्स्ट टॉपिक संपलेला आहे. जर तुम्हाला कोणत्या एखाद्या टॉपिकमध्ये किंवा एखाद्या पॉईंटवर जर अडचण येत असेल तर मला सांगा, त्या पॉईंटवर मी व्हिडिओ बनवतो. आणि बघा इथं तुम्ही व्हिडिओ बघता पण व्हिडिओला लाईक करत नाही, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करत नाही. बघा याला काही पैसे लागत नाही आहे, फक्त मला समजेल की बाबा तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडतो का, आणि तुम्हाला कमेंटमध्ये सांगा की खरंच व्हिडिओ समजला आहे का. जर नाही समजत असेल तर मी त्या पॉईंटवर परत व्हिडिओ बनवेल. थँक्यू. आता पाहूया आपण नेक्स्ट लेक्चर सेकंड चॅप्टरवर.